मित्रांनो, कधी विचार केलाय का? लाखो लोक हातापायाला फोड येईपर्यंत कडक उन्हात आणि पावसात शेकडो किलोमीटर का चालतात? वारी का केली पाहिजे आणि वारी केल्यानं नक्की काय मिळतं? विज्ञान ज्याला आज डिजिटल डिटॉक्स आणि मेंटल पीस म्हणतं ना, ते आपल्या संतांनी शेकडो वर्षापूर्वी वारीच्या रूपात दिले. वारी केल्यानं सर्वात पहिली गोष्ट जी मिळते ती म्हणजे अहंकाराचा नाश. जेव्हा तुम्ही श्रीमंत असो की गरीब एकत्र एका पंक्तीत जेवता आणि एकमेकांच्या पाया पडता, तेव्हा तुमचा मीपणा गळून पडतो. दुसरं म्हणजे वारी ही फिजिकल आणि मेंटल फिटनेसची जगातील सर्वात मोठी शाळा आहे. निसर्गाच्या सानिध्यात नामस्मरणात चालताना नैराश्य, डिप्रेशन आणि ताणतणाव कधी पळून जातात हे समजतही नाही. जीवन कसं जगावं, सुखदुःखात कसं स्थिर राहावं हे वारी शिकवते. वर्षभरातून एकदा स्वतःला शोधण्यासाठी, विठ्ठलमय होण्यासाठी वारी नक्की अनुभवली पाहिजे. रामकृष्ण हरी. वारी म्हणजे केवळ पंढरपूरची वारी नव्हे, वारी म्हणजे एका लेकराची आपल्या माऊलीला भेटण्याची अर्थ हा काय. सासरी गेलेली मुलगी जशी वर्षभर माहेराची वाट पाहते, तसाच वारकरी संप्रदाय संसाराच्या चक्रातून सुटून विठ्ठल रूपी माहेर घराकडे निघतो. पायात चप्पल नाही, खांद्यावर भगवी पताका आणि मुखात फक्त विठ्ठलाचं नाव. इथे ना थकवा जाणवतो ना भूक तहान, कारण वाटेत चालणारा प्रत्येक जण विठ्ठल झालेला असतो. हा भक्तीचा सोहळा नाही, हे तर जीवाशिवाचं मिलन आहे. जर या जन्मात वारी अनुभवली नाही तर महाराष्ट्रात जन्म घेणं अपूर्ण आहे. यंदा जाताय ना मग? तुम्हाला वाटतं वारी म्हणजे फक्त वयस्कर लोकांची गर्दी? तर हा तुमचा भ्रम आधी दूर करा. आज महाराष्ट्राची तरुण पिढी IT कंपन्याच्या AC कॅबिनमधून निघून थेट वारीच्या वाळवंटात नाचत आहे. का? कारण वारी आपल्याला मॅनेजमेंट शिकवते. लाखो लोकांचं नियोजन विना शांती, विना अहंकार कसं चालतं. वारी आपल्याला एम्पथी, सहानुभूती शिकवते. स्वतःकडे भाकरी नसताना दुसऱ्याला भरवणं काय असतं हे वारीतल्या रिंगणात कळतं. जर तुम्हाला लाईफमध्ये खरोखर चार्ज व्हायचं असेल, रिअल नेटवर्क काय असतं हे पाहायचं असेल, तर एकदा वारीच्या हायवेवर पाय ठेवून बघा. डोक्यातले सगळे विचार थांबतील आणि पाय आपोआप विठ्ठलाच्या तलावर थिरकतील. ज्ञानोबा तुकारामांनी जी वारी सुरू केली ती केवळ एक परंपरा नाही, ती एक सामाजिक क्रांती आहे. संतांच्या दृष्टीने वारी म्हणजे काय? जिथे राजा आणि रंक एकाच मातीत लोळतात. चोखामेळा असो की सावता माळी, ज्ञानेश्वर माऊली असोत की जगद्गुरु तुकोबराय असतील, प्रत्येकानं वारीच्या माध्यमातून या महाराष्ट्राला समतेचा आणि मानवतेचा संदेश दिला. भेदाभेद अमंगळ असं ठणकावून सांगणारी वारी ही संतांची सर्वात मोठी देणगी आहे. चला या वारीत संतांचे विचार डोक्यावर नाही तर डोक्यात घेऊया आणि पंढरीची वाट धरूया. पंढरपूरची वारी हा केवळ एक धार्मिक प्रवास किंवा गर्दीचा सोहळा नाही, तर ती वारकरी संप्रदायाची जीवनवाहिनी आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचिताचा आत्मा आहे. संतांच्या दृष्टीने वारीचे महत्त्व काय होते हे त्यांच्या अभंगातून आणि जीवनकार्यातून स्पष्ट तर होतं. संतांच्या दृष्टीने पंढरपूरच्या वारीचं महत्त्व अनन्य आहे. संतांच्या दृष्टीने वारी ही एक असं ठिकाण आहे जिथं जात पात, वर्ण, गरीब, श्रीमंत आणि लिंगभेद पूर्णपणे गळून पडतात. वारीत सर्वजण एकमेकांच्या पाया पडतात, कारण प्रत्येक वारकऱ्यामध्ये विठ्ठल दिसतो. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. संत चोखामेळा, संत ज्ञानोबराया, संत तुकोबराया या सर्व संतांनी वारीच्या माध्यमातून भेदाभेद अमंगळ हा संदेश कृतीतून दिला. वारी म्हणजे मानवी समतेचं सर्वात मोठं विद्यापीठ आहे. संतांसाठी पंढरी हे भूलौकिक वैकुंठ आहे. वर्षभर संसारात राहून प्रापंचिक दुःखाचे चटके सोसून थकलेला जीव जेव्हा वारीत निघतो तेव्हा तो सर्व दुःख विसरून विठ्ठल नामात तल्लीन होतो. संतांनी या आनंदाला ब्रह्मानंद म्हटलेला आहे. संत तुकाराम महाराज पंढरीला माहेर म्हणतात. ज्याप्रमाणे सासरहून मुलीला माहेरची ओढ असते, तसे संतांना विठ्ठल रूपी माऊलीला भेटण्याची आर्त ओढ असायची. संत नामदेव महाराज म्हटले होते, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. वारीमध्ये लाखो मुखातून एकच वेळी होणारा ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम आणि पुंडलिक वरदे हरिविठ्ठल हा गजर संपूर्ण वातावरणात एक प्रचंड सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. संतांच्या दृष्टीने नामस्मरण मानवाचे मन शुद्ध करण्याचं आणि अहंकार नाश करण्याचं सर्वात प्रभावी साधन आहे. वारी ही केवळ पंढरपूरला पोचणे नव्हे, तर वाटेत चालताना होणारा सत्संग, संतांची संगत घडवून देणारा, एका गावाहून दुसऱ्या गावाकडे जाताना वेगवेगळ्या भागातील संत विद्वानांचे विचार, कीर्तन, प्रवचन आणि भारुडे यांच्या माध्यमातून लोकशिक्षण होत असतं. समाज प्रबोधनाचं वारी हे सर्वात मोठं फिरतं माध्यम आहे. संतांनी विठ्ठलाला कधीही लांबचा देव किंवा कर्मकांडाचा विषय मानला नाही. त्यांनी त्याला माऊली, आई. वारीच्या काळात वाटेवर चालताना विठ्ठल आपल्या मुलांची काळजी घेतो, माऊली काळजी घेते अशी संतांची दृढ श्रद्धा आहे.
पंढरी चंद्रभागेच्या वळवंटात पोहोचल्यावर मिळणारं सुख हे आईच्या कुशीत मिळणाऱ्या सुखासारखं आहे. संतांच्या दृष्टीने वारी म्हणजे आनंदाचे डोही, आनंद तरंग अशी अवस्था आहे. वारी ही माणसाला संकुचित मीपणातून मुक्त करून व्यापक आम्हीकडे घेऊन जाणारी एक आध्यात्मिक आणि सामाजिक क्रांती आहे. म्हणूनच शतकानुशतके संत वारीची परंपरा टिकवून ठेवली आणि आजही तितक्याच वैभवाने ही वारी सुरू आहे. वारीमध्ये लाखो लोक एकत्र चालतात. तिथे कोणी डॉक्टर असतो, कोणी उद्योगपती असतो, तर कोणी शेतकरी, पण सगळेजण एकमेकांच्या पाया पडतात. कारण वारकरी तत्वज्ञान सांगते, ज्ञानाचा सागर सखा माझा हरी, त्याचे चरणी मी लोळण धरी. प्रत्येक माणसात विठ्ठल आहे, त्यामुळे माणसांचा मीपणा गळून पडतो. थोडक्यात सांगायचं तर वारी ही केवळ रस्ता चालण्याचा प्रवास नाही, तर तो स्वतःकडून देवाकडे आणि माणसाकडून माणूसपणाकडे जाण्याचा एक अंतर्बाह्य प्रवास आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.